ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। मागील आठवड्यापासून दशक 6वा देवशोधन नाम सुरू झाला असून त्यामध्ये आपण समास पहिला देवशोधन नाम या समासाचे श्रवण केले। संत तुकोबराय आपले एका अभंगात म्हणतात की देव पहावयासी गेलो आणि देव होऊन या ठेलो। मी कोण आहे याचा विचार जेव्हा करायला लागू तेव्हा त्याची खरी ओळख पटल्यानंतर आपल्यातील अहंकार हा निश्चितच नष्ट होतो। हा अहंकार गेला तरच आपणास आपली खरी ओळख होईल। समर्थ म्हणतात की देव जवळी जवळी अंतरी परी भेट नाही जन्मवरी तयास पाहता वरी वरी कळेल कैसा। त्याला जर जाणून घ्यायचे असेल तर उत्तम श्रवण व उपासना घडली पाहिजे। श्रवण मनन आणि निजध्यास या त्रिवेणी संगमावर नित्य स्नान घडावयास हवे। श्रवण आणि उपासनेची दोरी ज्याने हाती बळकटपणे धरली तो जीवनरूपी डोंगर सहजपणाने चढून जाणार यात शंका नाही। आता चालू आठवड्यात नवीन समास ब्रह्मपावन नाम सुरू झाला असून त्याचे श्रवण आता आपण करूयात। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 6वा देवशोधन नाम समास दुसरा ब्रह्मपावन नाम श्रीराम समर्थ। ऐका उपदेशाची लक्षणे सायुज्य प्राप्ती होय जेणे नाना मतांचे पेखणे कामा नये सर्वथा। श्री समर्थ या ठिकाणी म्हणतात की आता ज्या उपदेशाने सायुज्य प्राप्ती होते त्या उपदेशाची लक्षणे ऐका। नाना मतांचा कात्याकोट इथे उपयोगी पडणार नाही। ब्रह्मज्ञाने विने उपदेश तो म्हणू नये विशेष धान्य विने जैसे भूस खाता नये। समर्थ या ठिकाणी म्हणतात की ब्रह्मज्ञानाखेरीज केलेल्या उपदेशाने काही साध्य होत नाही। जसे धान्याशिवाय असलेले भूस खाता येत नाही। नाना काबाड बडविले नातरी तक्रची घुसळले अथवा धुवणची सेविले सावकाश नाना साली भक्षिल्या अथवा चोईट्या चोखिल्या खोबरे सांडून खादल्या नरोट्या जैसा तैसे ब्रह्मज्ञानाविन नाना उपदेशाचा शीन सार सांडून असार कोण शहाणा सेवी। समर्थ या ठिकाणी सांगतात की रसरहित कडबा कुटला किंवा लोणी काढलेले ताक घुसळले किंवा तांदळाचे धुवूनच सावकाश प्राशन केले किंवा फळाच्या सालीच खाल्ल्या अथवा रसहीन चोयट्या चोकल्या किंवा खोबरे खायचे सोडून नरोट्याच खाल्ल्या त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाशिवाय नाना उपदेश म्हणजे केवळ श्रमच असतात। ब्रह्मज्ञान हे सार आहे ते सोडून कुठला शहाणा अशा आहाराचे सेवन करेल। आता ब्रह्म जे का निर्गुण तेचे केले निरूपण सूचित करावे अंतकर्ण श्रोतीजनी। समर्थ म्हणतात की आता गुणातीत जे ब्रह्म आहे त्याचे वर्णन करतो। श्रोत्यांनी एकाग्र मन करून ते ऐकावे। सकळ सृष्टीची रचना ते हे पंचभौतिक जाना परंतु हे तगेना सर्व काळ। समर्थ म्हणतात की ही सर्व सृष्टी पंचमहाभूतापासून निर्माण झाली असून ती सर्व काळ टिकणारी नाही म्हणजे अशाश्वत आहे। आदि ब्रह्मा आदि अंती ब्रह्म निर्गुण तेची शाश्वताची खून येर पंचभौतिक सगुण नाशवंत। समर्थ या ठिकाणी सांगतात की या सृष्टीची रचना होण्याआधी व तिची लय झाल्यानंतर म्हणजे केवळ अंती केवळ निर्गुण ब्रह्म असते। हीच खरी शाश्वताची खूण आहे। इतर जे
पंचभौतिक असते ते नाशवंत असते. एरवी हे पाहता भूते, देव कैसे म्हणावे त्याते, भूत म्हणता मनुष्याते, विषाद वाटे. समर्थ या ठिकाणी सांगतात की एरवी ही सृष्टी पाहिली म्हणजे ती पंचमहाभूताची आहे असे दिसून येते. भूतांना देव कसे म्हणावे, भूत म्हणून कुणी संभाळले तरी मनुष्याला त्याची भीती वाटते. मग तो जगन्नाथा परमात्मा आणि त्यासी भूत उपमा, ज्याचा कळेना महिमा ब्रह्मादिकासी. समर्थ म्हणतात की मग ज्याने हे जग निर्माण केले त्या जगनायक परमात्म्यास भूताची उपमा कशी द्यावी, ज्याचा महिमा ब्रह्मादिकाला देखील कळत नाही. भूता ऐसा जगदीश, म्हणता उत्पन्न होतो दोष, या कारणी महापुरुष सर्व जाणती. समर्थ या ठिकाणी सांगतात की या जगदीशाला भूतासारखे म्हणावे तर दोष उत्पन्न होतो. आत्मज्ञानी महापुरुष हे सर्व बरोबर जाणतात. पृथ्वी आप तेज वायू आकाश, या सबाह्य जगदीश पंचभूतास आहे नाश, आत्मा अविनाश रूपी. समर्थ म्हणतात की पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आहेत. त्यांच्या अंतर्बाह्य जगदीश ओतप्रोत भरलेला आहे. पंचमहाभूताचा नाश होतो पण आत्मा अविनाश रूप आहे. जे जे रूप आणि नाम तो तो अवघाच भ्रम, नामारूप तित वर्म अनुभवे जाणावे. समर्थ म्हणतात की जे जे रूप आणि नाम आहे तो तो सर्व भ्रमच आहे. नामारूपातीत जो परमात्म तत्व आहे त्याचे रहस्य अनुभवाने जाणावे लागते. पंचभूते आणि त्रिगुण ऐशी अष्टदा प्रकृती जाण, अष्टदा प्रकृती स नामाविभान दृश्य ऐसे. समर्थ म्हणतात की पंचमहाभूते आणि त्रिगुण मिळून अष्टदा प्रकृती होते. या अष्टदा प्रकृतीला दृश्य असे नामाभिमान आहे. ते हे दृश्य नाशिवंत ऐसे वेदश्रुती बोलत, निर्गुण ब्रह्म शाश्वत जाणती ज्ञानी. समर्थ म्हणतात की ते हे दृश्य नाशिवंत आहे असे वेद आणि श्रुती सांगतात. निर्गुण ब्रह्म मात्र शाश्वत आहे हे ज्ञानी लोक जाणतात. जे शस्त्रे तोडिता तुटेना, जे पावके जाळीता जळेना, जे कालविता कालवेना आपे करुणी, जे ब्रह्म शस्त्राने तोडू तुटा जात नाही, अग्नी जाळावे तरी जळत नाही आणि पाण्यात कालवावे तर ते कालवले जात नाही, जे वायुचिने उडेना, जे पडेना ना झडेना, जे घडेना ना दडेना परब्रह्म ते. समर्थ या ठिकाणी सांगतात की ते परब्रह्म वाऱ्याने उडत नाही, ते पडत नाही, झडत नाही, ते घडवता येत नाही आणि दडवता म्हणजे लपवताही येत नाही. ज्यासी वर्णाची नसे ते सर्वाहून अनारिसे, परंतु असितची असे सर्व काळ. समर्थ म्हणतात की त्या परब्रह्माला कोणताही रंग नाही, ते सर्वाहून विलक्षण आहे पण सर्व काळ असते. दिसेना तरी काय झाले, परंतु सर्वत्र संचले, सूक्ष्मची कोंदाटले जेते तेते. समर्थ म्हणतात की ते जरी दिसत नसले तरी काय झाले, परंतु ते सर्वत्र सूक्ष्म रूपाने ओतप्रोत भरलेले असते, जेथे तेथे सर्वत्र व्यापलेले आहे. दृष्टीस लागली सवे, जे दिसेल ते पहावे, परंतु गुंजते जाणावे गौप्य आहे. समर्थ म्हणतात की आपल्या दृष्टीला सवय लागलेली असती की जे दिसेल तेच पाहावे आणि खरे मानावे, परंतु जे रहस्य असते ते गुप्त असते हे जाणून घ्यावे. प्रगटते जाणावे सार आणि गुप्त जाणावे ते सार, सद्गुरुमुखी हा विचार उमजो लागे. समर्थ या ठिकाणी म्हणतात की जे प्रगट दिसते ते असार आहे हे जाणावे आणि जे गुप्त आहे ते सार हे जाणावे. गुरुच्या उपदेशाने हे रहस्य उमजू लागते. उमजेना तरी उमजावे, दिसेना तरी पहावे, जे कळेना ते जाणावे विवेके वळे. समर्थ म्हणतात की विवेकाच्या जोरावर जे समजत नसेल ते समजून घ्यावे, जे दिसत नसेल ते पहावे आणि जे कळत नसेल ते जाणून घ्यावे.
गुप्ततेची प्रगट व्हावे, असाध्यतेची साधावे, कानडची अभ्यासावे सावकाश. समर्थ म्हणतात की जे गुप्त आहे ते स्वतःसाठी प्रगट करून घ्यावे, जे असाध्य आहे ते साध्य करावे, अवघड असेल तर त्याचा चिकाटीने अभ्यास करावा. वेदविरंची आणि शेष, जेथे शिनले निशेष, तेची जाणावे विशेष परब्रह्म. समर्थ म्हणतात की वेद, ब्रह्मदेव आणि शेष ज्याचे वर्णन करता करता पार थकून गेले, त्या परब्रह्माची विशेष करून प्राप्ती करून घ्यावी. तरी कवने ती परी साधावी, तेची बोलली स्वभावे, अध्यात्मश्रवणी पावावे परब्रह्म ते. समर्थ या ठिकाणी सांगतात की तरी ते कसे साधावे असा प्रश्न केला असता त्याचे स्वाभाविक साधन सांगतात की अध्यात्माच्या श्रवणाने ते परब्रह्म प्राप्त करून घ्यावे. पृथ्वी नव्हे, आप नव्हे, तेज नव्हे, वायू नव्हे, वर्ण व्यक्ती ऐसे नव्हे, अव्यक्त ते. समर्थ या ठिकाणी सांगतात की ते परब्रह्म पृथ्वी नव्हे, आप नव्हे, तेज नव्हे, वायू नव्हे आणि कोणत्याही रंगाचे नाही, ते अव्यक्त आहे. तयास म्हणावे देव, वरकड लोकांचा स्वभाव, जितके गाव तितके देव जना कारणे. समर्थ या ठिकाणी सांगतात की त्या परब्रह्मालाच देव म्हणावे. इतर सामान्य लोकांचा स्वभाव असा असतो की जे व्यक्त आहे त्यालाच देव म्हणावे, परंतु त्यांना जितके गाव तितके देव असतात. ऐसा देवाचा निश्चय झाला, देव निर्गुण प्रत्यय आला, आता आपणच आपला शोध घ्यावा. समर्थ म्हणतात की याप्रमाणे निर्गुण परब्रह्म म्हणजे देव असा निश्चय झाला आणि देव निर्गुण हेही प्रत्ययाला आले. आता आपण आपला शोध घ्यावा. माझे शरीर ऐसे म्हणतो, तरी तो जाण देहा वेगळीच तो, मन माझे ऐसे जाणतो, तरी तो मनही नव्हे. समर्थ या ठिकाणी सांगतात की आपण माझे शरीर जसे जेव्हा म्हणतो तेव्हा आपण देहा वेगळे आहोत हे कळते. माझे मन असे म्हणतो म्हणजे मी मनापेक्षा वेगळा आहे, मन म्हणजे मी नव्हे हे उघड होते. पाहता देहाचा विचार, अवघा तत्वाचा विस्तार, तत्वे तत्व झाडीता सार, आत्माची उरे. समर्थ या ठिकाणी सांगतात की देहासंबंधी विचार केला की देह म्हणजे पंचमहाभूताचा विस्तार आहे हे कळून येते. तत्वाने तत्व झाडले म्हणजे एकाच्या दुसऱ्याचा लय केला की सर्व भूतेशी नाहीशी होऊन सार म्हणजे आत्मा शिल्लक राहतो. आपणाशी ठावची नाही, तेथे पाहणे न लगे काही, तत्वे ठाईच्या ठाई विभागून गेली. समर्थ या ठिकाणी सांगतात की ज्याला आपण मी म्हणत होतो त्याला स्थानच नाही असे कळून येते, मग त्याला पाहण्याचे कारणच उरत नाही. पंचमहाभूताचा देह बनलेला असतो, ती भूते ठाईच्या ठाई विभागून जातात. बांधली आहे तो गाठोडे, जो कोणी विचारे सोडी, विचार पाहता गाठोडी आढळेना. समर्थ म्हणतात की देह म्हणजे पंचमहाभूताचे गाठोडे आहे, ते जो कोणी विचाराने सोडतो त्याला असे कळून येते की ती गाठोडेच नाही. तत्वाचे गाठोडे शरीर, याचा पाहावा विचार, एक आत्मा निरंतर आपण नाही. समर्थ या ठिकाणी सांगतात की शरीर हे तत्वाचे गाठोडे आहे, त्यासंबंधी विचार केला असता कळून येते की आपण नाही तर फक्त एक आत्मा तेवढा निरंतर आहे. आपणसी ठावची नाही, जन्म मृत्यू कैसे काही, पाहता वस्तूच्या ठाई पाप पुण्य नसे. समर्थ म्हणतात की आता असा वेगळा कुणी नाहीच हे कळले तर मग जन्म मृत्यू कोठले. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पाप पुण्य नसते. पाप पुण्य यमयातना हे निर्गुणचे तो असेना, आपण तोची हे त्रिजन्म मरणा ठाऊ कैसा. समर्थ या ठिकाणी सांगतात की निर्गुणाच्या ठिकाणी पाप पुण्य यमयातना इत्यादी काही नसते आणि आपण म्हणजे तोच निर्गुण आत्मा आहे, मग जन्म मरणाला ठाव कोठे आहे. देहबुद्धीने बांधला तो वेगळा मोकळा केला, देहाती तो पावला मोक्षपद. श्रीराम समर्थ. सद्गुरू समर्थ ते म्हणतात की मी देह या देहबुद्धीने जो बांधला गेला होता त्याला विवेकाने आपण देह नाही हे कळले, म्हणजे देहबुद्धीचे बंधन नष्ट झाले. याप्रमाणे देहातीत होता त्याला मोक्षाची प्राप्ती झाली.
झाले जन्माचे सार्थक, निर्गुण आत्मा आपण एक, परंतु आता हा विवेक पाहिलाच पाहावा. जागे होता स्वप्न सरे, विवेके पाहता दृश्य ओसरे, स्वरूपासुन्ना तरे प्राणी मात्र. समर्थ या ठिकाणी म्हणतात की जागे झाल्यानंतर स्वप्न नाहीचे होते, त्याप्रमाणे विवेक केल्याने दृश्य म्हणजे ही पंचभूती सृष्टी नष्ट होते व स्वस्वरूपा सुनदाने मनुष्य तरतो. आपणास निवेदावे, आपण विवेक नुरावे, आत्मनिवेदन जाणावे याचे नाव. समर्थ या ठिकाणी म्हणतात की आपणास निवेदावे, आपण विवेकाने उरूच नये याचे नाव म्हणजे आत्मनिवेदन आहे. आधी अध्यात्म श्रवण, मग सद्गुरु पाद सेवन, पुढे आत्मनिवेदन सद्गुरु प्रसादे. समर्थ म्हणतात की आधी अध्यात्म श्रवण करावे, नंतर गुरुभक्ती करावी, म्हणजे सद्गुरूच्या कृपेच्या प्रसादने आत्मनिवेदन घडते. आत्मदेवेना उपरी निखळ वस्तू निरंतरी, आपण आत्मा हा अंतरी बोध झाला. समर्थ म्हणतात की आत्मनिवेदन झाले की मग आपण म्हणजे परिपूर्ण वस्तू, आत्मा निरंतरच आहे असा बोध होतो. त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला, संसार खेद तो उडाला, देह प्रारब्धी टाकला सावकाश. समर्थ म्हणतात की त्या ब्रह्मबोधाच्या योगे तो जीव ब्रह्मरूपच होतो. असे झाल्यानंतर त्याचे संसार दुःख नाहीसे होते. मग तो देहाला प्रारब्धाच्या अधीन करून स्वतः स्वरूपी स्वस्थ होतो. यासी म्हणजे आत्मज्ञान, येणे पावेजे समाधान, परब्रह्मी अभिन्न भक्तची झाला. समर्थ म्हणतात की यालाच आत्मज्ञान म्हणतात. त्याच्या योगेच शाश्वत समाधान मिळते. तो जीव परब्रह्माशी अभिन्न होतो म्हणजेच भक्त होतो. आता होणार ते होईना का आणि जाणार ते जाईना का, तुटली मनातील आशंका जन्म आणि मृत्यूची. समर्थ म्हणतात की आता जी होणार ते होईल आणि जाणार ते जाईना का अशी वृत्ती बनते आणि मनातील जन्म मृत्यू संबंधीची आशंका नष्ट होते. संसारी पुढावे चुकले, देवा भक्त्या ऐक्य झाले, मुख्य देवाशी ओळखले सत्संग करुणी. समर्थ म्हणतात की संसारातील कष्ट एरधारा चुकल्या, देवभक्ताचे ऐक्य झाले आणि सत्संगाच्या योगे मुख्य देव कोणताही ही ओळखही पटली. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे ब्रह्मपावन नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरु.